महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोलादपूर तालुक्यात अवैध वाळू उपशावर संयुक्त बैठक, नियमांचे काटेकोर पालन करण्याचा इशारा। निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, संस्थापक श्री राज पार्टे। पोलादपूर तालुक्यात अवैध वाळू उपशावर संयुक्त बैठक, नियमांचे काटेकोर पालन करण्याचा इशारा। निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, संस्थापक श्री राज पार्टे। पोलादपूर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे नैसर्गिक हानी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपली माती आपली माणसं संघटनेच्या पुढाकाराने तहसीलदार व वाळू व्यावसायिक यांची संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीत प्रशासन, पोलीस विभाग, वाळू व्यावसायिक तसेच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संस्थापक राज पार्टे यांनी आक्रमक भूमिका घेत अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याचे स्पष्ट केले। त्यांनी सांगितले की शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार महसूल भरूनच वाळू उपसा करावा, तसेच आतापर्यंत अधिकृत परवानगी घेऊन वाळू उपसा करणाऱ्यांची यादी सादर करावी, अशी मागणीही त्यांनी केली। तहसीलदार कपिल घोरपडे यांनी शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देत बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला। तसेच स्थानिक नागरिकांना घरकुलासाठी 5 ब्रास वाळू मोफत मिळणार असून ती स्वतःच्या खर्चाने काढण्यास परवानगी असेल असेही त्यांनी सांगितले। यासाठी पंचायत समितीकडून यादी घेऊन योग्य ठिकाण निश्चित केले जाईल। बैठकीत पुढे बोलताना राज पार्टे यांनी वाळू व्यावसायिकांकडून लेखी हमी घेण्यात येणार असून शासनमान्य पद्धतीनेच वाळू उपसा करण्याची अट मान्य केल्यास संघटनेचा कोणालाही विरोध राहणार नाही असे सांगितले। तसेच तालुक्यातील नद्यांमध्ये झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेला काम देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले। यासाठी तलाठी व पोलीस प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले। या बैठकीत अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासन व स्थानिक पातळीवर समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सिद्धेश पवार, तृप्ती भोईर, पोलादपूर।